मी माझी भूमिका स्पष्ट केली, संपूर्ण महाराष्ट्राने ते बघितली आणि मोदीजी आणि अमित भाईंची माझं फोनवर चर्चा झाली आणि शिवसेना जी आहे आमची वैचारिक एक विचारधारा एक समान असलेले आम्ही दोन्ही पक्ष आहोत. त्यामुळे पदापेक्षा आम्हाला जनतेने दिलेलं जे काही कौल आहे आणि त्याचा आदर करणं हे आमचं काम आहे. तुमची वेगळी बैठक झाली, अमित शाह जे पी नड्डांनी तुमच्या स्वतंत्र बैठक झाली, त्यात काय चर्चा? अरे बाबा असं काही नाही, ते वेगळी चर्चा काही नाही. असं सरकार स्थापनेवरच चर्चा झालेली आहे, अशी वेगळी काही चर्चा झाली नाही. आमच्यामध्ये पूर्णपणे समन्वय आहे, सकारात्मक आम्ही सगळे आहोत आणि आम्हाला राज्यातल्या जनतेने जे अतिशय क्लिअर कट मॅन्डेट दिलेले आहे त्यांचा आदर आम्ही करतोय आणि लवकरच सरकार स्थापन करू. त्यांची एक स्वतंत्र बैठक झाली कोणाची? तटकरेंच्या घरी अजित पवार. अरे त्यांची काय, त्यांच्या पक्षाची बैठक झाली ना. दोन उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली. दोन उपमुख्यमंत्री ते आधी आले होते, मी आलो उशिरा आणि नाहीतर आमचे पण तिकडे झाले असते. शपथविधी कधी होईल साहेब? अरे बाबा आता तुम्ही एकदम घाई कशाला करताय? तुम्हाला 26 तारखेला सगळं काही व्यवस्थित सगळं होईल. पहिला कार्यकाळ आता काळजी भाऊ मुख्यमंत्री मी आहे, सगळ्यांची काळजी घेतोय. तुम्ही काय मागणी केली साहेब? काही अरे बाबा तुम्हाला मंत्रिपद दिलं जाणार की राज्यपाल पद तुमच्या पक्षाला मिळणार? सगळं तुम्हाला सविस्तर मी सांगेन. आज अमित भाई आणि जे पी नड्डा साहेबांच्या बरोबर चर्चा झाली आणि आम्ही तिघही होतो. मी होतो, देवेंद्रजी होते, अजितदादा होते. बैठक अतिशय सकारात्मक झालेली आहे आणि पुन्हा उद्याही बैठक होईल. चर्चा काय झाली? म्हणजे चर्चा तुम्हाला सगळी कशी काय तुम्हाला आमची भूमिका काल मी जाहीर केली की महायुतीच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा कालच मी दिलेला आहे. त्यामुळे तो डेडलॉक संपलेला आहे. नाही आता ते त्यांचं विधानमंडळाचं नेता निवडीची बैठक होईल ना, त्यानंतर पुढची. आता तुम्हाला कधी गंभीर कधी हसरा काय काय तुम्ही आता ठरवताय ते तुम्हीच ठरवा. लाडकी भाऊजाऱ्यापासून तुम्ही हसरे दिसतात सगळीकडे. अरे बाबा आजही मी खुश आहे, कारण जे आम्ही 2-2.5 वर्षात जे काम केलं या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आणि महाराष्ट्रातल्या जनतेसाठी जे कल्याणकारी योजना आम्ही केल्या, लाडकी बहीण त्यात महत्त्वाची आहे आणि त्याचा रिझल्ट जो आहे या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढी मेजॉरिटी मिळाली नव्हती. याचा अर्थ काय? याचा अर्थ सरकारवर जनता खुश आहे आणि सरकारच्या कामाबद्दल जनता समाधानी आहे. याच्यातच आमचं समाधान आहे. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असणार आहेत. आनंद आहे की इतकं प्रचंड बहुमत मिळून सुद्धा मुख्यमंत्री ठरवायला आणि सरकार स्थापन करायला 8-10 दिवस लागत आहेत. बहुमत असताना सुद्धा इतकं बहुमत आहे. मग भाजपकडे आहे, त्यांच्या मित्र पक्षांकडे आहे, पण मुख्यमंत्री ठरवण्यासाठी त्यांना बैठका घ्याव्या लागतात. पण आता जर मुख्यमंत्री कोणी ठरला असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू. राज्याचा मुख्यमंत्री आहे. जर का एकनाथ शिंदेनी उपमुख्यमंत्रीपद नाही स्वीकारलं तर मग तुम्हाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा यांच्यावर अवलंबून राहावं लागेल? नाही, अवलंबून राहायचा प्रश्न येत नाही. जर 2 उपमुख्यमंत्री होत असेल तर एक उपमुख्यमंत्रीपद हे आमच्याकडे असणार आहेत. ते कोणाला तरी आमच्या कोणत्याच माणसाला त्यामध्ये त्याला वर्णी लागेल. एकनाथ शिंदे साहेबांनी स्वीकारलं नाही याचा अर्थ इतरांना कोणाला ते दिलं जाईल. दुसऱ्या कोणाला तरी उपमुख्यमंत्री करू शकतात, निश्चित करू शकतात. ते मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर झाल्याचं आतापर्यंत माझी माहिती नाही. हा भाजपचा अंतर्गत विषय, कोणाला मुख्यमंत्री करायचं किंवा नाही करायचं. परंतु एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्र सोडून केंद्रामध्ये जाणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी जो कॉमन मॅन म्हणून आपली जी काही प्रतिमा उंचावलेली आहे त्यांना सोडून ते दिल्लीच्या राजकारणामध्ये जाणार नाहीत आणि उपमुख्यमंत्र्याबद्दलचा जो काही निर्णय आहे ते आज संध्याकाळपर्यंत घेतील असं मला एक अंदाज आहे. देवेंद्रजी मुख्यमंत्री होत आहेत हे विदर्भाच्या दृष्टीनं आनंद आहे. विदर्भाचा बॅकलॉग मागच्या 7-8 वर्षामध्ये पूर्ण झाला नाही. आता अपेक्षा आहे, कारण मला वाटतं की त्यांना आता कुबळ्यांची गरज नाही.
उलट ज्या कुबड्या आहेत त्या देवेंद्रजीवर विसंबून आहेत. त्यामुळे आता त्यांना फ्री हँड काम करायला कोणी थांबवू शकत नाही. 2 उपमुख्यमंत्री पूर्वी होते, त्यात काही नवीन आहे असं मला वाटत नाही. आणि मला वाटतं की हे जर नाही घेऊ शकले तर भाजपाशी दुसरा पर्याय उभा आहे. त्यामुळे मजबुरी आता आहेच ती. जसं देवेंद्रजींनी घेतलंच होतं मुख्यमंत्री असताना सुद्धा उपमुख्यमंत्रीपद, मुख्यमंत्री राहणाऱ्यांनी मंत्रिपदही घेतले आहेत, उपमुख्यमंत्री तर पुन्हा मोठी जागा आहे. त्यामुळं तयार होत असेल तर त्यांचा पक्ष वाचवण्यासाठी दुसरा पर्याय मला दिसत नाही. जे धाडसी निर्णय मान्य शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीच्या सरकारने घेतले, त्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रात महायुतीला एवढं मोठं प्रचंड यश मिळालेलं आहे. त्यामुळं साहजिक आहे त्या प्रमाणात वाटा मिळावा, त्या प्रमाणात सत्तेत सहभाग असावा ही अपेक्षा असणं चुकीचं नाही. आजचा आणि उद्याचा दिवस थोडं वाट बघा. निश्चितपणे सकारात्मक आणि अत्यंत पॉझिटिव्ह अशा पद्धतीचा यातनं समन्वयातनं मार्ग निघेल. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं, ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनणार आहेत. तर काय त्यांना शुभेच्छा आहे. अखेर चांगला कारभार करावा. शेतकऱ्याची कर्जमाफीचं तुम्ही सांगितलं होतं ते तातडीनं करावी, म्हणजे अधिक आत्महत्या व्हायच्या अगोदर शेतकऱ्याची कर्जमाफी द्यावी आणि दिव्यांगांच्या मानधनामध्ये वाढ करावी. मला असं वाटतं का एकंदरीत जशी लाडकी बहीण आहे तसे लाडके शेतकरी करता येईल काय, लाडका मजूर करता येईल काय, लाडका दिव्यांग करता येईल काय, हा विचार करावा. उपमुख्यमंत्रीपद नाही स्वीकारलं तर शिंदेना अजितदादा आणि फडणवीसांवर अवलंबून राहावं लागेल का? सध्या काय आहे, केंद्र सत्ता आहे हे अतिशय मजबूत स्थानी सध्या BJP आहे. केंद्रामध्ये सत्ता असल्यामुळं खाली कोणी मला वाटत नाही कोणी काही वेगळ्या भूमिका घेईल. केंद्रात सत्ता नसती तर मग चित्र वेगळं राहिलं असतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.